स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. Hi. I said hi. हाय. मला माहिती तुला खूप स्ट्रेस आहे सौरभ. पण इथे या शहरात प्रत्येकालाच आहे. सगळे हसतात, नाचतात, दाखवतात वरवर, पण मनात मात्र एनिवे थोडंसं मन डायव्हर्ट केलं ना की स्ट्रेस थोडासा बेरेबल होतो. आणि तुला माहितीये सगळ्यात चांगला स्ट्रेस बस्टर काय? हा, काय? शॉपिंग. येतोच माझ्या बरोबर? चल ना प्लीज, मला थोडी शॉपिंग करायची. डिस्काउंट पण आहे. रिया पण मी आता कम ऑन सौरभ, तू बोर नाही होणार. चल ना, खाएंगे पिएंगे ऐश करेंगे. आणि एवढी वाईट कंपनी नाहीये, तुला माहितीये ना. सौरभ, मला माहितीये तुला दिवसभर कोणी ना कोणी उपदेश करत असतो, पण हमको क्या करना है? अपने को अपनी मन की सुननी है, राइट? हाँ 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 हाँ. ओके रिया, नक्की? चल. चलो. जेवण खूप छान झालं गारवण्णा. सीमाविनी बनवतेच छान. हो ना. आणि त्यातून मला राधानी भरवले म्हटल्यावर खूप काळजी घेते रे तुझी. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. हं? तू मात्र जरा सांभाळून राहा. गारवण्णा, घरचे सगळे कसे आहेत? हे सगळे तुझीच काळजी करत असतात. माझी काळजी? हो ना. अहो, मी इथे चांगलाच आहे, पाहिलंत ना तुम्ही. घरी सुद्धा सौरभ, सीमावहिनी, रंजू, यश माझ्याशी सगळे कसे चांगले आणि नीट वागतात. मग एक तो मधू सोडला तर. अरे केदार, अरे असं त्याच्याबद्दल एकेरीवर येऊन बोलू नये. काय झालं तरी वडील आहेत तुझे. ते काय केलं त्यांनी माझ्यासाठी? सांगा ना, काय केलं वडील म्हणून? मला कायम ते घालून पाडून बोलतात, तोंडातून नुसते निखारे ओकतात. मला काय चटके बसतात ना, ते माझं मला माहित. देव पण किती निष्ठुर आहे बघा. माझ्या आईला नेलं वरती, यांना नेलं असतं तर सुटले असते सगळे. अरे काय बोलतोयस तू? नाही तर काय करू घरवळणं, काय करू मी? किती त्रास देतात ते सर्वांना. ती सीमावहिनी बिचारी सगळ्यांचं करते एवढं मर, तिलाही बोलतात वाटेल तसं. एक दिवस ती निघून जाईल ना, तेव्हा कळेल त्यांना. स्वतःही शांतपणे जगत नाही, ते दुसऱ्याला सुखाने जगू देत नाही. आणि हे आत्ताच नाही, मी माझ्या लहानपणापासून बघतोय. मला कोणी खेळायला बोलवायला आलं ना, तर त्याला सांगायचे भातुकली खेळताय का, तर याला घेऊन जा. याला खो खो कबड्डी असले खेळ खेळायला जमणार नाही. नाटकाच्या गॅदरिंगला एखादं नाटक बसवत असेल ना, तर म्हणायचे भाऊलीचा रोल करतोयस का, तेवढाच कर हो, तेवढाच जमेल. मी याना असा छळणार आहे ना, असा घाबरवणार आहे की म्हणाले पाहिजे बस बस केदार, मला भीती वाटते, बंद कर हे सगळं. इतका छळणार आहे मी त्यांना. अरे जाऊ दे सगळं.
आता आपलं नवीन आयुष्य कसं जगायचं याचा विचार कर. मागलं गेलं ते झालं गेलं, गंगेला विसरून जायचं. हं? काय तर तू स्वतःला सांभाळून राहा, जग स्वतःला. सगळं काही व्यवस्थित होईल. इकडे काळजी घेतात ना तुझी सगळी. हं? मी जाऊ, येतो आता. घोडा, डुक्कर, कुत्रा मला घाबरवतो कायम. आता आता मी दाखवतोच याला केदार काय चीज आहे. रानडुक्कर, अस्वल, हत्ती, साप. अगं मी तुलाच फोन लावत होते. काय झालं? मिसेस शाहची इमर्जन्सी? हा, आपल्याला प्रीमॅच्युअरची धास्ती होतीच ना. हो गॉड, 2 दिवसापूर्वी त्यांना 7वा महिना लागलाय. ऑफकोर्स त्यांनी डेट्स बरोबर दिले असतील तर. एनिवे, बघूया. हो, मी तिला टेबलवर घ्यायला सांगितलंय. मी तिला पुन्हा एकदा चेक करते. तू ये स्क्रब करून. हा, चल चल लवकर. ओके, तुम्ही हे पकडा. हो, ओके. डिस्काउंट मस्त मिळालं ना? हो म्हणजे काय, तू म्हणजे ना यार, मॉल लुटायचेच बाकी ठेवले होते. तुला आवडलं ना आपण काय का? ते माझं आहे. बरं झालं घेतलंस, कारण त्यात मी जरा जास्त सुंदर आहे. तुला माहितीये सौरभ, मला जर तुझ्यासारखा नवरा असता ना तर माझं लाईफच वेगळं असतं. फुल ऑफ सरप्राइजेस, एडव्हेंचरस, अमेझिंग. माझ्यासारखा नवरा म्हणजे डॉक्टर मानस चांगला आहे की. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तो जरा खूपच चांगला आहे. बदमाश नाही तुझ्यासारखा. ओके. मला ना नेहमी बदमाश नवरा हवा होता. आय लाईक बॅड बॉय, नॉट गुड बॉय. गुड. पण काय माहिती का, डॉक्टर मानस बदमाश नाहीये तेच चांगलं. अरे ना, बदमाश नवरा असता ना तर तो अख्ख्या जगाशी फ्लर्ट करत राहिला असता. असा आणि फक्त तुझाच नवरा राहिला नसता. पण ठीक आहे रे, एवढं चांगलं असून काय करायचं? स्पाइस स्पाइस तर चाहिए ना. राईट. मग मी काम करतो ना, डॉक्टर मानसला बदमाशी शिकवतो मी. चालेल? नो, असं शिकून काही येत नाही रे. ते अंगी असावं लागतं तुझ्यासारखं. आणि एनिवे, शिकून शिकून तो किती शिकेल. आय थिंक फार तर ना तो एखाद्या मुलीला जाऊन हाय असं म्हणेल. आयडिया. मी काय करतो ना, एका चांगल्या कंडा बदमाश मुलीला ना त्याच्या प्रेमात पाडतो आणि तिच्या बरोबर त्याला डेटवर पाठवतो. म्हणजे काही नाही तर जरा मस्तीखोर तरी होईल. ते तरी चालेल ना? तुझी बदमाश मैत्रीण? विचार करू दे. नको, तुझी मैत्रीण ना नक्कीच बदमाश असेल, खूप जास्त. ती माझ्या मानसला पळवून नेईल. नो थँक्यू. ओके. अब्बो जग्गो माझी टप्पू टप्पू. ही बघ आई बसली नुसती आपली, काही काम नाही धंदा नाही. त्याला नको मग काय. ओ सीमा वहिनी, बारशाचा प्रोग्राम कधी करायचा? बाळ 1.25 महिन्याचं झाल्यानंतर किंवा 3 महिन्याचं झाल्यानंतर करूया, म्हणजे बाळाला त्रास नको ना व्हायला. बघा, तो बारशाचा प्रोग्राम कधीही करा, पण नाव देविका राणीच ठेवायचं. चित्रपट सृष्टीतली देवी. देविका राणी. काहीतरीच काय हो दादा. ठीक आहे, मग एक काम करू, निर्मला देवी ठेवूया. शास्त्रीय संगीतातली सम्राज्ञी निर्मला देवी. हे बघा, निर्मला देवी आमच्या हातात. हो दादा, ही काय नावा झाली काय? आपण नावा ठेवूया, देवीची नावा ठेवूया, म्हणजे देवी सारखी वाटली पाहिजे. अरे, देवीचं नाव म्हणजे काय? तुम्ही तिच्या उठसूट पाया पडणार आहात का?
आता आपण मस्तपैकी शमशाद बेगम ठेवूया, नाही तर अनारकली ठेवूया. दादा मग सलीम येईल कोणतरी, सलीम. बघ अगं रंजू, तू नको मनावर घेऊस त्यांचं बोलणं. काहीतरी काय दादा वेड्यासारखं. हा. मला तर वाटतं ना एखादं छानस असं नाजूक नाव ठेवावं. म्हणजे अवनी, सावनी, सुहाना, राजसी. नाहीतर असा करूया ना, आपण नुपूर ठेवूया. म्हणजे पायात पैंजण घालून दुडू दुडू धावत आली काय मस्त वाटेल. काय काय दादा? नाहीतर अनन्या ठेवूया, हिच्यासारखी हीच. कसा? छान आहे. काय छान, काय छान. अरे नाव कसं पाहिजे, नावामध्ये वजन पाहिजे, वजन. म्हणजे बघा, प्रियदर्शिनी, चंद्रकलाबाई, याला म्हणतात नाव. ते पिंकी टिंकी ढुंकी फुंकी काहीतरी ठेवलं ना, तर आई शपथ ना बडवून काढेल एकाला मी. हो की नाही? हे बघ, हिला पण नाही आवडत. त्यापेक्षा केदारनी एक छान नाव सुचवलंय. ते ठेवलं तर? काय नाव ग? श्यामल. चालेल चालेल. नाहीतरी आजीचं नाव ठेवतातच ना नातीला. नको यश, नाहीतर आपण त्याच आठवणींमध्ये गुंतून पडतो. आणि पुढे मोठी झाल्यावर तिलाही त्याचं दडपण नको ना यायला. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुमच्या दोघांच्याही आवडीचं एखादं नाव ठेवा, छानसं. तुला बघून असला वाकडा झाला होता ना. आणि ती चलो देन, टाइम टू गो. ओके. मजा आली ना खूप? खरंच खूप मजा आली. स्ट्रेस गेला का सगळा? बऱ्यापैकी. असेच भेटत राहू आपण. मी पण आज खूप दिवसांनी हसले. ओके देन, टेक केअर. बाय. हॅलो. आता काय? आणि माझा नवरा बदमाश नाहीये ना, तेच बरं आहे. तो चांगला आहे आणि चांगलाच राहू दे, कारण मी त्याच्यावर खूप 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 प्रेम करते. सो डोंट मिसअंडरस्टँड. मी गंमत केली. ओके ओके. सी यू. बाय. उगाच रागवलं राधावर. फोन करतो तिला. सिस्टर, मिसेस शहाची फाईल काढा. हॅलो राधा. मी मिसेस फर्नांडिस. हॅलो मॅम, मी सौरभ बोलतोय. डॉक्टर राधा आहेत? नाही, त्या जरा कामात बिझी आहेत. काही निरोप होता का? नाही, फक्त त्यांना सांगा की सौरभचा फोन येऊन गेला. ओके ओके. बाय. थँक्यू. मिसेस शहाची फाईल काढा. हॅलो राधा. नाही अजून, त्या बिझी आहेत. ओके, तिला सांगा माझा फोन येऊन गेला. ओके ओके.
हॅलो. हॅलो राधा. नाही मॅम अजून फ्री नाही झाल्या. चक्क दमाला झालंय खरंच. आज झुंजच दिली आपण सगळ्यांनी. पण मॅम तुम्ही दोघींनीही मिसेस शहा आणि बेबी दोघांनाही वाचवलंय. मे गॉड ब्लेस यू. या प्रोफेशन मध्ये आल्याचं ना सार्थक वाटतं ते या अशा क्षणांमुळे. येस मॅम. तुमच्यासाठी सँडविचेस करून ठेवले आहेत. प्लीज हॅव इट. तोपर्यंत मी कॉफी पाठवते. थँक्यू सो मच फर्नांडिस. पण आता आम्ही खूप दमलोत. आम्ही घरी जातो. तिथे घेऊन जातो तुझे सँडविचेस. ओके. ओके मॅम. मॅम सौरभचा फोन होता. 63 टाइम्स. एवढे वेळा? चल. ओके बाय. गुड नाईट मॅम. बाय. गुड नाईट. डिलिव्हरीची सगळी कोडी या दोघी अगदी सहज सोडवतात. हिच्या लग्नाचं कोडं ओनली गॉड नोज. ए सीमावहिनी, खायला दे ना लवकर, खूप भूक लागली. आज दिवसभर कुठे होतास? केदारकडे गेलो होतो. हा ते थोडा वेळ होतास रे, पण त्यानंतर सबंध दिवस कुठे होतास? ते आपलं हे खोटं बोलायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस सौरभ. थोडक्यात काय, जे ध्येय ठरवलंयस त्या दिशेने एकही पाऊल उचललेलं नाहीस. पाऊल उचलणं तर सोडाच म्हणा, त्या दिशेने तू विचार सुद्धा केलेला नाहीयेस सौरभ. छान, उत्तम, अगदी व्यवस्थित चाललंय सगळं. धन्य झाले मी, खरंच धन्य झाले. काय यार सीमावहिनी, काय एवढी कडक वागतेस माझी? सौरभ खबरदार, खबरदार माझ्याशी या भाषेत बोललास तर. अरे रोज रक्त आटून सांगते तुला, तळमळून सांगते, पण नाही. पालथ्या घड्यावर पाणी. कडक वागले तुझ्याशी, कठोर वागले. म्हटलं आता तरी तुझी चूक लक्षात येईल. ते काय नाही सौरभ, आजपासून तुझं या घरातलं जेवण खरोखर बंद. बास झाला. सीमावहिनी यार, नाही मला तुझं काय ऐकायचं. मी करेन ना सगळं. काय करणार आहेस तू? खरंच करेन ना. पण काही झालं की काय जेवण बंद, जेवण बंद म्हणजे? आणि करायचं असं तसा मीच निघून जातो ना घरातून. अशी काय? सौरभ, काय काय बोललास तू आता? काय बोललास तू? हा, धमकी देतोस? धमकी देतोस? सीमावहिनी, घर सोडणार आहेस तू? सीधा घर सोडून. अगं चालता हो या घरात. बस, मला काय ऐकायचं नाहीये. चालता हो, बाहेर हो. बस, बस झालं, बस, बस झालं सांगते. कुणीमध्ये पडायचं नाही. खूप दयामाया दाखवली त्याला. आता बास करा, बास करा आता. थांब. काय गे, तू कोण माझ्या मुलाला घराबाहेर काढणारी? तू कोण? तर तुझ्या बापाचं घर आहे? नाही नाही दादा, माझ्या बापाचं घर नाहीये. पण ज्यांना मी माझ्या वडिलांप्रमाणे मानते ना, त्या माझ्या सासऱ्यांचं घर आहे, माझ्या नवऱ्याचं घर आहे. हे नवऱ्याचं नाव घेऊ नकोस अजिबात. बाहेर काय चाललंय तुझी थेर? कुणासारखं फोन करत असते, सारखं भेटायला जात असतेस. नवऱ्याचं नाव घेऊ नकोस. दादा अहो काय बोलताय तुम्ही? ती इथे प्रत्येकाला सांभाळायचा प्रयत्न करते आणि तुम्ही तिच्यावर वाटेल ते आरोप करताय. हे सांभाळणं? माझ्या सख्या पोटच्या मुलाला घराच्या बाहेर काढलं हिने आणि हे सांभाळणं म्हणतेस तू? उद्या मला घराबाहेर काढशील तू? लक्षात ठेव, हे धर्माधिकारींचं घर आहे. हे तुम्ही मला सांगताय दादा? मला सांगताय? अहो लग्न होऊन, धर्माधिकारी होऊन या घरात आले आणि माहेरचं नाव सुद्धा विसरून गेले हो मी.
पण नाही दादा, तुम्हाला ना माणसाची किंमत आहे ना या वास्तुदेवतेची. या तुमच्या घाणेरड्या स्वभावामुळेच हे घर दूषित झाले दादा. सगळ्यांनी मिळून मिसळून या घरात आनंदात राहायचं, पण ते नाही दादा. तुमच्या स्वभावातच विष भरलंय, विष. आणि आमचं दुर्दैव हे की ना तुमचा कधी स्वभाव बदलणार ना तुम्ही. आज मी तुम्हाला स्पष्टच सांगते, केदारचं जे काय झालंय ना ते तुमच्यामुळे. बघा बघा कशी बोलते सासऱ्याला. अगं तू